पंखा नाही लागू दे पण काय ऐकवल्या गोष्टी पंखे कुलर लावतो की अच्छा हा हजार आणि तुमच्यासारख्या माणसाकडून हजारच घेतो काऊन काहून म्हणजे तुमची आदत खराब आहे काय म्हणून. झालं बे आपल्या आदतीने काय नाही झालं जे नाही हवं ते काही झालं लहान याचा मोठा झालं तुमच्या साईवासात हा हा तुमची आदत मोठी खराब आहे कशी कशी म्हणजे अर्धी रात झोपले बरोबर झोपतात आणि मग पाखरं फिरावता स्वप्न पडत असं माणसाला जर सपन पडला बरोबर आहे हो जर एखादा स्वप्नाशिवाय झोपून नाही लागेल स्वप्नाशिवाय झोप नाही लागत हा. जर एखाद्या तुम्हाला रंगीत सपन पडला रंगीन म्हणजे रंगीत नाही समजला बर कधीच नाही पडला नाही. बोलत असेल पण हा रंगीत हो म्हणून तुम्हाला समजेल नाही. अच्छा. अरे रंगीत सपन म्हणजे माणसं उलटे पालटे होतं त्यांच्या नावाने रंगीन सपन. आई वाटतं याकडनं डोसा खालतो येतोय असा रंगीन सपन हा अच्छा, पण मग? हा रंगीत सपन तुम्हाला पडला आणि स्वप्नामध्ये तुम्ही मुतल्या तर काय नालायक पाझळ पाझळ का उत्तराचा कामच नाही वखरा उभा झाला तर भेटीला दिसला दुनिया भरची खपवून गेलो मेरी वैशी आहे मेरी वैशी आहे काय याची इज्जत नाही करायची काय हो मंडळी भावाने चाललो आणि आता हर गोष्टीचे रेट वाढले तर हरचे रेट वाढले की रिक्षा जागी 30 रुपये दे त्यामुळे नुसर घेऊन मारायला धावते सहज कदाचित जर म्हणून माझ्या पाटलीच्या घरावरील चल हे नाही झोडपल का पण नाही घाबरल्यानं होणार नाही तिला माहित आहे पण माझ्या घरच्या माणूस पहिले दारू पिल्याने जसा पिऊ राहिला तसा मला बदो घ्यायचे ओके तसा हालत टुलत जातो म्हणजे दुर्गुणस्त पाहून दचकते ओके माझ्या घरच्या आई आता जेव्हा मी हलकट पाणी नाही भरून लोक येऊन लसले म्हणतो हे आगायचे मा हे अवंतीची आई लवकर बाहेर ये 10-12 दिवस झाले मी आज बिलकुल गरम झाला मारी लाट नाही पिता तू दोन्ही दरवाजे फोडफाड करून टाकेन तुझे लवकर बाहेर येतच का नाही बाहेर Yeah.
कॅप्टन्सी मध्ये तू घरी नाही का 52 पत्त्यातली ते बेगम दाखवलीस ना मग माझा जीवन बावरला आहे त्या बहीण नाही आपला हुकूमचा एकटा घुमवतो काय होणार म्हणजे मार मारताना तू बायको कशी अजून कसा मार मारावं लागते अहो उठला पण बहीण तू नाही उठत म्हणजे तू झोपशील हे झोपलं मी काहीच नाही करीन त्याला लागू का तयारी आता अजून तयारी करून आणि उठली म्हणते बिलकुल अरे उठली ना बायको काय चांगली नसं तू ऑनलाईन बायको आहे असं हो आपण तुमची उठली उठली म्हणलं लोकांची उठली म्हणलं काय लोकांची बायको उठली म्हणलं हा पहिले शब्द म्हणली असतीस तर म्हणजे गंठाडे नाही सुधरत तुमची आदत लागली कायची आदत लागली रांगून फिकून बोलायची मी राहून फिरत तसा नाही बोलत तुमची बायको उठली बायको सोडून देते ना तुमची उठली का समजायची मला काय म्हणून पाहिजे तुम्हाला समजलंय का तुमची बायको उठली म्हणजे तुमची बायको उठली तर मी किती आनंदात झालो होतो नवीन वर्षाची सुरुवात आहे बावळे घेऊ नको काय झालं कशाने इतका ढोळा टुकड़ा आणि ओरडत या वेळेला आवाज मारून राहिलो का करत होती खूपच होती या खाण्यात माती पडो आणि हाताने मागे जीवन त्याने उपराचे धंदे चालू केले घरामागी वाफा लावलेला आहे त्यात गोबी लावली आहे मेथी लावली आहे सांबार लावला आहे मिरची लावली आहे खिचडी लावली आहे त्याच्यातला कचरा खूप वाढलेला आहे तो उपरत होती म्हटलं तू बाळा तू तुला समजेल नाही वाफे कोणतं होत ना वाळ्या कोणतं त्याचा फरकच तुला नाही समजला पण मेथी पालकचे राहतात तू वाफे गोबी वांगे सीताफळ भेंडे याच्या राहतात वाळ्या असं तुम्हाला खूप समजते मग मी कास्तकारीच कशी करू करतो हो का हो काय झालं मग पाटली दिवाळी कोण होते ते सांग अहो पाटली माझी जीवाभावाची मेथी पाटली तुझी जीवाभावाची मेथी तुझे का सांगू ठेव नाही पडे असं तोंडाने बोला ना हो तोंडाने बोलतो काय नाही बोलत होतो आता आवडी काय झालं म्हणजे पाटली तुझी जीवाभावाची मेथी तुला काहीच नाही माहित नाही आहे तुम्ही सांगतो तुला आज सकाळी उठलो नारी जाता जाता पाटलाच्या वाला पडला अगे माय पाणी नाही पाऊस नाही पाटलाच्या वाला कसा कसा पडला नवीन म्हणजे भुकीपुरी जबान फोडी मराठी भाषेची ऐची बोलून लागलं काय झालं मराठी भाषा नाही समजत तुला अहो रस्त्याने त्या बाबा पाटलाच्या वाला पडला म्हणजे माझ्या डोळ्याने दिसला जाता जाता पाटलाचा वाळा दिसला म्हणा तर पडला म्हणता म्हणून मराठी भाषा नाही येतं बरोबर आहे जेव्हा सीताची वय होती जेव्हा बाप शाळेत पाठवत होता तर भाऊ शाळेत नव्हती नव्हती हे शाळेत जात नव्हती तर घरचे शेऱ्या राखायला जंगलात जाय आणि बकऱ्याच्या मागं सरळ बोला मी आधी सांगतो लहानपणी असं माहित आहे का पाटील सरपंच आपल्या घरी 3 मजली बिल्डिंग बांधलं आपल्या घरी घरकुल माणसं कसं म्हणून ते कोपरे निघून राहिले मग आता माहित आहे का घरकुलाच्या भाग घराला पाटलाच्या घराजवळ गेलो पाटलाच्या घराजवळ नाही गेलो तुला काय सांगू माहित आहे का पुरा दरवाजा बंद होता गेट बंद होती खिडक्या बंद होता लहानसा कोपऱ्याची मुंगी टाकून असा तुम्हाला आजच पडले आहे का लोकांच्या घरी जाऊन खिडक्यात तोंड टाकायची कुचकाची आपल्या घरचा अंदर तसाच राहिला आणि लोकांचा अंदर पाले जाते हा माणूस ते बनवाच्या भूत कपाळ्या सांगतोस ज्याच्या त्याच्या समाजात सांगून एवढा बोललो असतो नवीन काय बोलायला आहे तू काय नाही बोलू शकत माहिती का जसे मुंगी तुझं बोलत येते भरते दृश्य मा डोळ्याला दिसले कोणते होते माहित आहे का जे पाटलाच्या हातात लंबी बॅट होती माझे बायको पाटलाच्या हातात लंबी बॅट
तुमच्या बहिणीने पाहिले तर इतकी मोठी बॅग अहो बॅग ठेवणार आहे इतकीच राहते. अरे तेव्हा बरं आहे का चालणार ती वो बॅग कशी जाते लंबी चक्री हा पाटलाच्या हातात बॅग होती पाटलीच्या हातात गोल होता हगऱ्याचे मायवर तुझ्या बहिणीने पाहिलं तर इतका मोठा चेंडू. हर गोष्टी माझ्या बहिणी पाहिजे तुझी बहीण का करल काकडे माझ्या बहिणीचं नाव घ्यायचं नाही. म्हणजे तिच्या समजलं का? तुझ्या बहिणीचे दोन्ही डोळे काढले फिरीची मध्ये घेऊन उन्हाळ भर का करायला त्याचं? काय करल म्हणजे जो व्हायचा तो करीन मग मी मग तर माहित आहे का पाटलाच्या हातात बॅट होती पाटलीच्या हातात गोल चेंडू होता गोबाच्या वाड्यामध्ये 2020 चा सामना रंगला म्हणजे वाड्यामध्ये 2020 चा सामना रंगला कसा 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 रे म्हणजे सांग ना. कसा पाटली माहित आहे का पाटलीच्या हातात असा चेंडू होता अशी घासे कशी कशी अशी तिथं घातली का? अशी घासला तर बिलकुल पाटला तर बाल चेंडू फेकला जसा चेंडू फेकला तर पाटीने जितेला माणूस रक्ष आपले उचले असेल गाव बॅग अच्छा अशी बॅग उठवला जसा चेंडू आला रे आला छक्क्यावर छक्के हो का? हो छक्क्यावरच्या हो का? अनुभवी माणूस आहे माती जशी पाटलाची उठते तशी पाटली फुटे या दोन्ही मराठी भाषा अर्थाचा अनर्थ नको करू तुला समजून सांगतो क्रिकेटचा सामना पाटलाच्या हातात बॅट होती पाटलीच्या हातात चेंडू होता जसा चेंडू पाटलींना फेकला जसा चेंडू जवळ आला तशी पाटलाची उठते म्हणजे बॅट उठते जशी बॅट उठली ताकदवर मारा झटका गेला तर पाटलीची पाली फुटे असं होय. मग काय झालं? चेंडू 5 छक्के मारून टाकलं 6 चेंडू बाकी होता फक्त मग त्याने वाटलं पाटलाने 6 चेंडू 6 छक्के मारून युरोप टीमचा रेकॉर्ड तोडतो चेंडू टाकलं पाटली ना पाटला जवळ जसं आला ताकदवर बॅट घुमवलं तर नाही चेंडू गेला वरता नेऊन पाटलीच्या छातीला पाटील घाली पडली उतारली मग काय झालं? काय झालं म्हणजे पाटील घामाची तिला झालं टाकलं आपल्या होता लंबा मोबाईल काढलं पुरा विराट वाचलं नाव बंद डॉक्टर आले फोन कुठे कुठे रात्री साखळे आपण बेटा माझं बेटा आले कसा तरी कसा होता कसा माहिती काम पाहतो ना म्हणतोय पण दिलं पण जवाई काही अंदर जात नाही कुठे राहते हिंमामुळे बावळे जेवते दवा येते यावाची येते झसते ते हो हो मग जाऊन का पाटील एकटी एक मैत्रीण आहे ती मला खूप वाटते. आणि आता मग बेचक करतो पण काय घेऊ? काय घेऊ म्हणजे अहो तिच्यासाठी मी 2 किलो ठेप घेते 3 किलो अंगूर घेते 4 डझन केळं घेते दर्शन घेशील आपल्या हातात हो तुमच्या हा कोणी असा सामान ठेवा जावं का बिमर बाळायले तिने मगानी मीटिंग मध्ये आली तर काय म्हणे काय म्हणे? काय दूध देते तर मी दूध देतो म्हणे मग तुला काय आहार कसा पाहिजे कसं पाहिजे? अहो 70 रक्ती येतं 2 लिटर जास्त दूध देईल 2 लिटर जास्त दूध देतं काय असेल का 5 किलो कुकूस धर 5 किलो कुकूस धर 3 किलो गळ्याच्या मीठ धर त्यामुळे हाडाला थोडा पाला काय झालं? मर्द्या तुला लासर नाही लागे कोण दिसत नाही तुम्हाला? डोळे भोसले झाले? अहो तुझे डोळे का भेटले होय? तू ह्या माझ्या आमच्या साध्या आया बहिणी कोणाच्या वंदू पर्यंत करतो गावात माहित आहे का माझ्या करता तू आता धर्मवायचं नाही तू महिन्या बचत गटाची मी अध्यक्ष आहे. हो अध्यक्ष आहे
होते असं मग अरे महिला बचत गटाच्या ते जो हा मरते माझ्या हा मरते अहो अशी नाही माहित आहे का आया बहिणी कोणाचं अनुकरण करतात तिला गावातल्या सरपंचीन बाईचा करतील तर गावातल्या पाटलीन बाईचा न करतील तर मान मायजेनींचा तर मायजेनची मायजेनी कशी पाहिजे कशी पाहिजे तर मी सांगतो कशी वागायच्या हा असा सेम राहतात का चांगली रंगाची अशी खुली मैदान जसा लागलं चुप बसा बोलत नाही म्हणून खायला कुठला आणि नवरा बोलत चढताना वारवतोच ना हा असा सेम का हो अवघाटा माट्या हो हा माय घरच्या असा ठेव टाक ना असा टाकीस का ठेव टाक बरं असा ठेव टाकीस तसा लाजा मग कसे लागतील चहा लाजना बाबा बाया सांगा अहो अशी कर ना या आता अशी कर ना असा लाजला आणि मग कसा चालवा बाबा काम चालतील नाही बहिण निघाली सासर नाही बहिण निघाली भावाची नाही नेसली बाहेर कितला मोठा आहे आणि तुमचा काम इथलं गावाच्या पासून लहानचा आहे आपल्या बापाने काय नाही सांगितलं लंबा चौडा बांधून ठेवा सगळ्या गावाचा रुपये पडते अहो पाचचा तमाडा कितला मोठा आहे अरे बरे 10 वर्षाचा तमाडा झोपडीमध्ये ठेवता केवढा मोठा करता तुझी जिंदगानी करत आहे नाही तर दुसऱ्या दिवशी पाय पळाली असते नंतर राहू नको रासाच्या माल खाऊ ठोकर करून ठेवून इकडे काही म्हणणार नाही अगं पती म्हणजे परमेश्वर लोकांच्या सामने देव दाखवा लागते घरी गेलं तुम्हाला पाय ठीक आहे त्या नमस्कार मिळालेत का अरे भोग्या असे बोलण्याची पद्धत आहे जिथे झाले का ही पद्धत बोलतो ती बायको करे महाराष्ट्र शासनाची लागली पाहिजे रुपये 1500 अच्छा पाटील साहेब ये मेरे घरी 31 इंच कलर केली तिने आपल्या घरच्या बेडरूम मध्ये न्या आणि मी हो तिच्या घरच्या बीपीए चेंडी ना आणि मला संडासाच्या वरचा पिकर चटकून घ्यायचा चालू करता येईल ना हो तुम्ही आपला हात लावून चालू कराल का बेटा तुला टीव्ही चालते हात नाही लावून काही फरक नाही पाटील साहेब तुम्ही डावी बटन इचका उजवी बटन इचका पण तुम्हाला चित्र दिसणार नाही कारण काहून म्हणजे टीव्हीला जो रिमोट लागते तो फक्त महाग रिमोट लागते कोणा
ठीक आहे त्या कामासाठी त्या उद्देशाला तुम्ही दोघे नवरा बायकोपर्यंत आले. आपले बोलणे सवाला पहिले पाठवतो पाठव अगोदर याचं माठ म्हणतात. माठाला डोक्यावर घे, बिलकुल बाजारात जा, तुला माठातला माल विकून जा, त्या दोनचे मध्ये देणं बाकी आपल्याजवळ माठ घेऊ, बाजारात जाऊ, माठ तोडणारा का धन्यवाद पाटील साहेब, तुमचे उपकार मारून ह्याही कधी सरणार नाही. अशी तकलीफ कशी मध्ये होती म्हणजे जे 8 दिवस झाले ते तोड झाली त्या परिमाण फक्त मारल्या का नाही केसतोड फुगून जीव मोडा हलका वाटत नाही जिंदगी करा असं म्हणून पुष्पमाला त्यावेळी पूजा केली तू आज त्या पवित्र दिली मी त्या बाबासाहेबांच्या विषयात फक्त थोडस विचार म्हणलं तर नातं टिपली नाचा लागली की 5 वर्षासाठी 5 वर्षासाठी बापाची खानदार होती. तसं नाही हो, खाणार असले म्हणून थोडं खाणं तशी वाटते का? चला तुम्ही गाणं म्हणा, मला खूप आनंद वाटतो. आनंदाच्या गोष्टीचा कर ज्या त्या पोरीवारी दिल्लीच्या तक्त्यावर गेले क्रांती होती सावित्री आईच्या पुण्याईनं. कशी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांना संविधानात नोंद केलं करून दिली. माणसाच्या बरोबरीचे हक्क अधिकार मिळवले. क्रांतिकारी क्रांती होती सावित्री आईचं. तुझा कर्म आदर्श ठेव. ते कसं? आदर्श ठेवायचं असेल राजमाता जिजाऊच्या जीवनाचा आदर्श ठेव. आदर्श ठेवायचं असेल तर देशबंधू दासाची पत्नी वासंतीबाई दास माझा दिवा जीव जोपर्यंत तोपर्यंत माझ्या नवऱ्याची सेवा माझ्या नवऱ्याची इज्जत ठेवायच्या सेवा पत्राला झाली. असे म्हणायचं. आदर्श ठेवायचं असेल बाबासाहेबांची रमई आहे तिच्या आदर्श हात रुग्ण केला असेल पण आपल्या जीवनात बाबासाहेबांना कमी नाही केलं. हो काय? ऐकशील सांगा.